प्रतिपाद्या जय जय स्वसौम्यत्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी अत्ताभिनवागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मधुरदये सद्गुरु जिने तारिलो हा संसार पुरो मनोनी विशेष आती आदरो विवेकावरी आता हृदय आपुले सौफाळुनिया भले वरी वैसवू पाऊली श्री गुरूंची विठ्ठला विठ्ठला आजच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी तेथे दुश्चित झने जडो दिसी. तुका म्हणे त्यांचे कळले आमावरम जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. पांडुरंगा करो समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः. लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुनं पूजनीया महाकाल ओंकारममलेश्वरम् अरल्या वैजनाथं जडाकिन्याभिमाशङ्करं सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालयतो केदारं कृष्णेशं शिवालये यत्तानि द्वादशलिङ्गानि सायं प्रातपठे नरा सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। एकान्तेरि गुरुराजस्वामी चैतन्यरूपी शिवसौख्यनामी सिनलो दयाळा भवसाल भारे तुझवीन शंभो मदकोनतारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। विवेकाने जाणे सुगठित समाजात टिकविले महासिद्धांताचे गूढ हृदय रसिक कलिले। लसित भक्ती रसे तरतरविला श्री भागवत तरो तया ज्ञानेशाती विमलमतीने वंदन करो। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा मस्तकही पायावरी आवार करी संतांच्या। रुक्मिणी पांडुरंग परमात्मा उमा महेश्वर गुरोबा काका ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य संत श्रुती माता भगिनी विनेकरी सर्वांना वंदन करून आज पहिल्या दिवसाचं पुष्प भगवत चरणी आपण समर्पित करत आहोत। तुकोबराय भगवंताच्या समोर प्रार्थना करत आहेत। भगवंता तुमचे जे समचरण विटेवर आहेत त्या चरणारविंदी माझी वृत्ती स्थिर व्हावी। मला माईक पदार्थ नको आहेत ना ब्रह्मादिक पद नको आहेत। वृत्ती माझी भक्त तुमच्या चरणी स्थिर करा। जैसा निर्वातिता दिपो सर्वता नेने कंपो तैसा स्थिर बुद्धी स्वरूपो योगयुक्ता। निवाऱ्यातला दिवा जसा थोडाही डळमळ करत नाही स्थिर ठेवतो तसं माझी बुद्धी तुमच्या चरणी स्थिर करा। कधी जर हे बुद्धी हे मन कामानं नेलं तर आम्हाला दुःख होतं। कामे नेली चित्त निधी अवलोको मुख बहु वाटे दुःख फोटो पाहे हृदय। आणि वृत्ती तुमच्या चरणी लागली तर तुम्हाला पाहिल्यावर माघारी फिरावं वाटत नाही। तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी। माझे चित्त तुझी पाया मिठी पडली पंढरी राया। चित्त जर चरणारविंदी लागलं की माघारी फिरावं वाटत नाही। आणि हेच मन कामानं चित्त नेलं मन नेलं तर अवलोकन करू वाटत नाही। म्हणून देवा खऱ्या अर्थानं हे मन बुद्धी चित्त अहंकार यापैकी हे चित्त तुझ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि ते तुझ्या पायी राहू दे। देवा कारणे भावत स्मार्त ज्यावे लगे फार झाले चित्त तरी एवढ्यासाठी नका करू माझा हक्का।
त्यासाठी भाव महत्वाचा आहे. फारसं वित्त नाही, पण थोडंसं चित्त द्या म्हणतात. द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत. एक चित्त जर झालं तर बहुत आहे, आणि ते चित्त लागत नाही म्हणून आपली वाताहात होत आहे. म्हणजे जन्ममरणाच्या या दुःखामध्ये आपण पडलेलो आहोत. मग इथून सुटण्यासाठी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सर्व सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी हे आपलं चित्त भगवंताच्या चरणी लागलं पाहिजे. म्हणून तुकोबराय प्रार्थना करतात, भगवंता तुमचे जे समचरण विटेवर आहे तिथं माझी वृत्ती स्थिर करा. हे साक्षात परब्रह्म परमात्मा पंढरपुरी आलेला आहे. नीनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निदान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊली समान विटेवरी शोभते. असा हा परमात्मा आहे. रूप अतिशय सुंदर आहे. आणि या सगुण रूपाकड महाराज म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. हे साजिर गोजिर रूप तिथं वृत्ती स्थिर व्हावी. रूप पाहता डोळ सुंदर पाहता महिमा वर्णिता महेशो. तेने मस्तकी वंदिला, तेने मस्तकी वंदिला. तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा हे सगुण रूप एवढं सुंदर आहे. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, तेने मस्तकी वंदिला. असा हा विठोबा आहे. आणि त्यांच्या चरणी मन स्थिर झालं, बुद्धी चित्त, की आपली ही वाताहात होत नाही. दुःखापासून निवृत्ती सुखाची प्राप्ती होते. म्हणून तुकाराम महाराज प्रार्थना करतात, तुमचे जे समचरण विटेवर आहेत त्याच ठिकाणी माझी वृत्ती. वृत्ती म्हणजेच अंतकरण, मन बुद्धी चित्त अहंकार. आणि वृत्तीचा स्वभाव आहे विषयात राहणं. हे वृत्तीला आवडतं. पण विषयामध्ये सुख नसतात, सुख निजवृत्ती काढण्यात असतात. निवृत्तीमध्ये सुख आहेत. म्हणून निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रियास वडील नको. वृत्तीचा स्वभाव आहे विषयात राहणं. पण साधकाने विषयातून वृत्ती काढून भगवंताकडे लावली पाहिजे. म्हणजेच निजवृत्ती काढली पाहिजे. तिथं सुख आहे. म्हणून महाराज हा प्रयत्न त्यांचा अट्टहास आहे. आणि तेवढ्यासाठी प्रार्थना आहे की माझी वृत्ती तुमच्या चरणी स्थिर करा. अभंगाच्या पहिल्या चरणी
भगवंताच्या समोर प्रार्थना करताना म्हणतात, माझी वृत्ती तुमच्या चरणी स्थिर करा. वृत्तीचा स्वभाव जर विषयात राहणे असेल तर विषयामध्ये दुःख असतात. ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे की पूर्वजन्मी पाप केले तेही बहुविस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी हिंडता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हारपले दोन्ही नेत्र अंधळे. धर्मदा गोसदैवाचा जोबा परोपकारी, अंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. पण विषयाची सुख नशिवंत आहेत किंवा आरंभाला सुखकारक वाटतात, पण परिणाम दुःखकारक आहे त्याचा. आणि वृत्ती भगवत चरणी लावताना इंद्रियावर संयमन ठेवत असताना आरंभाला थोडं कठीण वाटेल, पण त्याचा परिणाम सुखकारक आहे. म्हणून तुकोबाराय भगवत चरणी वृत्ती स्थिर करण्यासाठी प्रयत्न आहे. आणि देवाला प्रार्थना एवढीच आहे की माझं चित्त मन तुमच्या पायी स्थिर करा. जसं एकदा जर का मन चिंतनामध्ये भगवत चरणी स्थिर झालं की खऱ्या अर्थानं सुख आहे. एकदा गोरखनाथांनी भूक लागल्यानंतर एका शेतकऱ्याकडे म्हणाले होते की बाबा मला भोजन भेटेल का. ठीक आहे, अतिथीला भोजन घातलेलं आहे, पाणी दिलं. पण गोरखनाथ आहे ते संत आहे, त्यांना वाटलं काहीतरी यांना देऊन जावं, काहीतरी मागून घ्या शेतकरी बाबा, तुम्ही मला जेव घातलं आणि तूच मागून खाणारा माणूस तू काय देणार. म्हणून त्याला म्हणले तुला काय पाहिजे असं तर मागून घेण्यात ते चल म्हणले, चालता हो इथून. मग गोरखनाथ म्हणले ठीक आहे बाबा, आपण त्याचे भाकर खाल्लेले आहे, त्याचं कल्याण करावं. म्हणून त्यांनी म्हणले ठीक आहे बाबा, तूच देणारा राहा, मी मागणाराच राहतो. तुझं मन फक्त आता मला दे. बाबा भाकर दिली, भाजी दिली, पाणी दिलं, पण मन कसं द्यावं. पदार्थ आहे का ते हातात ठेवायला म्हणले. 2 रोज बैल देईन पण हे मन मला देता येत नाही. बैल दिल्यावर काय करतात, ज्याला दिले त्याचं काय काम करायला नेतात. मग माझं कामच फक्त तुझ्या मनानं करायचं, तुझ्या जवळ राहू दे. मन देता येत नाही, पण ते मनानं माझं काम कर. मनानं काय करू, तर मनानं मी सांगितलेलं देवाचं चिंतन करत जा. आणि मग त्यांनी ओंकाराचं चिंतन सांगितलं आणि ते चिंतन सांगून निघून गेले. पण सतत कर बाबा, म्हणजे कामामध्येही चिंतन कर. कधी कधी तुझ्या मनाला काही विशेष करावं वाटलं की ते करू नको, पण हेच करत जा, असं म्हणून निघून गेली. गोरखनाथांनी निघून गेल्यानंतर या माणिक कुंब्यानं मनामध्ये सारखं चिंतन चालू केलं. पण भूक लागल्यामुळं सूर्यास्तमानाला गेल्यावर लवकर कुळव सोडला. बैल सोडून बैलाच्या पाठीमागं येटण डोक्यावर घेऊन, कासरा येटण घेऊन हळूहळू मागं चलू लागले. पण मनात चिंतन चालूच आहे. पण थोडा विचार आला, आज भूक लागली, दुपारचं जेवण भरपूर नव्हतं, आता घरी गेल्यावर भरपूर जेवण करून आराम घ्यायचा. पुन्हा मनात आलं की म्हणजे हे मनच आपण त्या साधूला दिले आणि त्या साधूनं सांगितले सारखं हे चिंतन करा आणि विशेष करू वाटलेलं करू नका, त्याच्या विरुद्ध करा आणि हेच करीत जा. मग चिंतनच करायचं म्हणून एका ठिकाणी उभा राहून मनामध्ये सारखं चिंतन सुरू झालं. मग महाराज समाधीच घर पुसत आली. ज्ञानोबारा ह्याच एका ओळीत सांगतात, हे आपोआप होणार नाही, अभ्यास पाहिजे. ऐसे नीनो काय औपेसे तया तेजी की जी अभ्यासे, मग समाधी घर पुसे माणसाचे. अभ्यास जर केला तर समाधीच घर पुसत येईल. समाधी घर पुसत येईल म्हणजे मन बुद्धीचं ऐक होतं. समाधी म्हणजे माऊली सांगतात की अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जे मन आणि बुद्धीचे ऐक्याचे. मनबुद्धीचे ऐक्य होतं आणि महाराज ही समाधी घर पुसत येते. हा अभ्यास झाला आणि मग तो चिंतनात सारखा लागल्यानंतर वृत्ती हळूहळू अंतर्मुख झाली आणि महाराज समाधी लागली. म्हणजेच तहानहीन भूक विसरला. एकाच ठिकाणी तो
12 वर्ष होता महाराज. तहानेनं भुकेनं व्याकुळ झालेला, पण एकदा का वृत्ती अंतर्मुख झाली म्हणजे ते निजवृत्ती निघाली की माया तुटलेली आहे आणि त्याला सुख समाधान झालेलं आहे. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटवे भूकता न काही, म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तिथे माझी हरी वृत्ती राहो. तिथं वृत्ती राहावी म्हणजे मन बुद्धी चित्त लागलं पाहिजे चिंतनामध्ये, भगवंताच्या चरणी लागलं पाहिजे, अशी स्थिती आहे. माईक पदार्थ का नको म्हणतात? माईक पदार्थ आरंभाला बरे वाटतात पण पुन्हा दुःख देतात. जशी विषयाची सुख देतात तसंच विषयाचे सुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया, तशा पद्धतीनं हे असणारी सुख असतात. म्हणून माईक पदार्थ ही दुःख देतात. म्हणून एरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. सीतामाई वनवासामध्ये रामाच्या चरणसेवेसाठी गेल्या, लक्ष्मण चरणसेवेसाठीच गेला. मात्र 13.5 वर्ष सेवा घडली. 13.5 वर्षानंतर सीतामाईला मायावी हरण असणारा जवळ येऊन गेल्यामुळं ते पाहिल्यानंतर त्या माईक पदार्थात वृत्ती गेली म्हणजे मन. कृतीनं जरी रामाच्या चरणाजवळ असतील माई, कृतीनं आहेत पण वृत्तीनं तिकडे गेलेले आहेत. वृत्ती म्हणजे मन चित्त तिकडे गेले. किती सुंदर हरिण होतं ते. त्या चमड्याची जर चोळी केली तर काय सुंदर दिसेल. हे चित्त तिकडे गेले आणि ध्यानहीत आहेत, कृतीनं आहेत पण वृत्तीने तिकडे गेल्या. म्हणून सीतामाई म्हणल्या, प्राणनाथा आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही, पण किती सुंदर हरिण आहेत तेव्हा आणि द्याल का? निम्म्या चमड्याचं तुम्हाला आसन करू. पतिव्रतेला एखाद्या वस्तूचा उपभोग स्वतःला घेता येत नाही, म्हणून निम्म्या चमड्याचं तुम्हाला आसन राहील, निम्म्या चमड्यात चोळी करू. फक्त माईक पदार्थात वृत्ती गेली. कृतीनं बरं जवळच आहेत पायाजवळ, पण वृत्ती तिकडे गेली. सीतामाईला सोनेरी चमड्याची इच्छा झाली. सोन्याच्या गावात राहायला भेटलं पण रामाच्या चरणापासून अंतर पडला. म्हणून मला माईक पदार्थ नको आहेत, ते दुःख देणारे आहेत आणि वृत्ती अंतर्मुख करण्यात सुख आहे. म्हणून वृत्ती इथं राहू द्या, मन बुद्धी चित्त इथं राहू द्या. गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं, आतवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शक्षी देहो. एकदम जरी तुला मन बुद्धी चित्त देता नाही आलं तर अभ्यास कर. तरी गायसे करी, हा असं कर अर्जुना. मग तुला एकदम जर तिनं होत नाही ना, तरी गा ऐसे करी या आटा पहारा माझारी मोटके निमिष भरी देत जाय. थोडा वेळ तर पण मला दे चित्त, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख तिथुली आरोचक विषयी घेईन. आणि मग खऱ्या अर्थानं माझ्याकडे जर चित्त लावलं, मन लागलं की तुला सुख भेटेल, तेवढीच विषयाची आरुची होईल. मग पुनवे होऊन जैसे शशीबिंब दिसे दिसे हरपत आवसे नाहीचे होय, तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता. हळूहळू पंडू सुता मीचे होय. हळूहळू तो माझ्या स्वरूपाला येशील, यासाठी माईक पदार्थाचा त्याग करून वृत्ती भगवंताच्या चरणाकडं चिंतनात ओळवावी, याच्या साधकाचं हित आहे. म्हणून तुकोबरा या ठिकाणी मला माईक पदार्थ नको आहेत, ते मिळवावा असा अर्थ नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात,
पदार्थ मला नको ते मिळवावा असा अर्थ नाही. अर्थ अर्थार्थे जिज्ञासू आणि ज्ञानी असे भक्ताचे प्रकार आहेत. अर्थभक्त आहे तो त्याच्या याच्यासाठी त्याची साधना असते. उदाहरणामध्ये रावणानं शिवजीची भक्ती केली आणि शिवजी प्रसन्न झाल्यावर आईसाठी आत्मलिंग मागून घेतलं. आत्मलिंग दिलं, पण शिवजी म्हणतात आणखीन तुला जर काही इच्छा असेल तर मागून घे. मग म्हणाले त्रिभुवनात कुणी सुंदर नसावा असे सुंदर मला बायको द्या. शिवजी म्हणाले मग माझी तेवढी पत्नी सुंदर आहे, घेऊन जा. नको म्हणालाच नाही. त्याच्या वृत्तीला वाटलं नाही नको बाबा, द्याच म्हणाला. आणि मग देवावीन आसक्ती वाढवली म्हणून आत्मलिंगही गेलं नाही ना दुसरेही असणाऱ्या काही वस्तू गेल्या नाही. करशी देवावीन आस अवघी होईल निरास, तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. म्हणजे अशा तृष्णा वाढल्या देवावीन दुसऱ्या. म्हणून ना देव ना अति सुंदर पत्नी काहीच गेली नाही शेतापर्यंत. शिवजीनं देऊन टाकले अर्धांगिनी, पण विष्णूचं स्मरण केल्याबरोबर विष्णू भगवंतांनी सोडवून आणले. शिवजीला माहीत होतं ही स्वतःच्या बापाच्या घरी सुद्धा राहिलेली नव्हती. माझा जर अपमान झाला तर आणि ते रावणापाशी राहील का? अरे पती सोडून राहणारच नाही. आणि मग तो त्याची इच्छा ना मागितली तर देऊन टाकली होती. त्याला आवडत असेल, पण हिला तो आवडतो का? आवडत नाही. तसं गोचिडाला म्हैस आवडत असेल, गोचिडा आवडे मसी परी गोचिड ना आवडे तिसी. पण गोचिड काय ते म्हशीला आवडते काय? तसं या ठिकाणी रावणाला जर आवडली म्हणून त्यानं मागितले असेल, पण तिला मात्र आपल्या पतीशिवाय कोणीच आवडत नाही. नवे नवे पतीचा अपमान सुद्धा सहन होत नाही. वडिलांनी यज्ञात असणार म्हणले सर्वांना बोलवून आम्हाला बोलवलं नव्हतं आणि यांना तर वाटलं की बापाच्या घरी काय आवश्यकता आहे म्हणून गेल्या, पण तिथं ते अपमान झालेला सहन झाला नाही. महाराज त्यांनी योगाग्नीनं त्या यज्ञात हे करून आपला देह दहन करून टाकला. पुन्हा पर्वताच्या पोटी जन्म घेऊन पुन्हा शिवजीलाच वरून घेतलं. अशीही जगदंबा रावणाजवळ राहील का? राहणार नाही. माहीत होतं त्यांना म्हणून देऊन टाकलंय, पण त्याची वृत्ती पाहिलेली आहे. अरे तुकोबाराईची वृत्ती बघा. तुकोबारीला एका वारीला पंढरीला जाणं झालं नाही. वारकरी तर भरपूर आले देऊला. तुकोबाराईच्या संगतीमध्ये भजन म्हणत म्हणत चिंतनात वारी करायची. महाराजाची प्रकृती ठीक नाही. वारकऱ्याजवळच काही पत्रिकेचे अभंग दिले आणि त्यांनाच निरोप पाठवला. काय निरोपाचं उत्तर येईल म्हणून महाराज तिथंच बसलेले आहेत वाट पाहत. वारकरी पोचल्यानंतर वारकरीने सांगितलं आणि ते अभंग वाचून कळालं देवाला. मग जावं लागेल तुकोबारायकडं. अहो तुम्ही जाण्यापेक्षा तुमचा गरुड पाठवा आणि महाराजांनाच घेऊन या ना इथं. मग गरुडाला पाठवण्यात आलं. तुकोबाराईची वृत्ती पहा. अरे या रावणाला पत्नी मागून घेतली तरी देऊन टाकली, पण तो नको म्हणाला नाही. आणि आमचे तुकोबाराय गरुड पाठवलाय, गरुडावर बसून या, तुम्हाला चालता येत नाही, प्रकृती ठीक नाही. तर तुकोबाराय म्हणतात मी गरुडावर बसणार नाही, माझं मालक बसलेले आहेत, मी नाही बसणार याच्यावर. अहो मालकाने सांगितलंय तुम्हाला घेऊन या म्हणून. नाही म्हणले तुझ्या पाया पडतो, तू जा आणि माझ्या हरीला आण. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेग्या नावाचो हरी मज दिना ते उद्धरी. ही वृत्ती आहे. आणि म्हणून तुकोबारा या ठिकाणी प्रार्थना करताना म्हणतात मला माईक पदार्थ नको आहे, ते मिळवावा असा माझा अर्थ नाही. माझा अर्थ एवढाच आहे, आपुला तो एक देव करून घ्या. आपुला तो
पदाशिवाय सुख नाही जीवाला. मग एक पदार्थात सुख नाही ना, कितीही पद मोठी असू द्या त्यात सुख नाही. पद आणि पदार्थामध्ये सुख नाही म्हणून तुकोबार आहे पद आणि पदार्थाची इच्छाच धरत नाही. इच्छा वेते जवळी श्री हरीचे चरण. पद नको म्हणतात आणि पदार्थही नको म्हणतात. ब्रह्मपदासारखं पद द्यायला तयार आहे तरी तुकोबार आहे म्हणतात ती दुःखाची शिराणी आहे. मला ती नको आहे. मला फक्त देवाचं चिंतन देवाचं वाटतं, देवाचं भजनात रमून जावं वाटतं. हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकोने दिय हरी. गेही गेही माझी वाचे गोड नाम विठोबाचे. हे अशी वृत्ती आहे त्यांची. दुसरं अनेक काहीच आवडत नाही त्याला. म्हणून महाराज म्हणतात मला अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा. मृत्यूलोकी सुद्धा जर चिंतन नसेल तर आवडत नाही. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विन. विठोबा रखुमाई. तुकोबार आहे ब्रह्मपदाबद्दल सुद्धा निरीच्छा आहेत. कारण दुःखाची शिराणी आहे. चित्तच मला तिकडे चढूच नाही म्हणतात. ब्रह्मपद प्राप्त करून घ्यावं असं माझ्या चित्तात येऊ नये. माझ्या चित्तात तुमचे पायच आहेत. जसं डोळे भरून जर आपण देवाला पाहिलं की डोळे गच्च भरल्यावर पुन्हा दुसरं पाहण्यासाठी ते रिकामीच नाहीत ना. डोळे भरून पाहीन तुझे मुख हेची मज सुख देई देवा. डोळे भरून देवाला पाहिल्यानंतर दुसरं पाहण्यासाठी रिकामे डोळे नाहीत. नको ते पाहण्यासाठी डोळे रिकामे नाहीत महाराजांचे. आता कान भरून कीर्ती ऐकन मग नको ते निंदेचे श्रवण ऐकायला कान रिकामे नाहीत. तुम्ही पोत भरून साखर आणली आणि कोणीतरी म्हणायला याच्यात काही थोडं आमच्यातलं काही दुसऱ्या वस्तू घाल. गच भरलेलं आहे पोतं आणि साखर आहे काय तुला कर दुसरं हे वस्तू करायचं आहे. नको गच्च भरलेलं आहे. तसं या ठिकाणी महाराजांचे डोळे भरून भगवंताला पाहून पुन्हा वासनेनं कुणाकडे बघायला रिकामे नाहीत. पापाची वासना नको माझ्या डोळा त्या होण्या आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी बहिरा करून ठेवी देवा. अपवित्र वाणी नको माझ्या मुका त्या होणे मुका बराच मी. नको मद देवा परस्त्रीची संगती जनातून माती उठता भली. तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाळा आवडसी. देवा तू फक्त मला आवडतोस. ब्रह्मपद आवडत नाही मला. तिथं दुःख आहे. जन्म आणि मृत्यूच्या मापाला शिग झालेला आहे तो सुद्धा. आणि म्हणून मला ते नको आहे. तू आवडतोस. मला दुसरं पद आणि पदार्थ आवडत नाहीत. म्हणून ती दुःखाची शिराणी मला
नको आहे. देव तुकोबाऱ्यांना आवडतो, देवाचं चिंतन आवडतं, बाकी काहीच आवडत नाही. चित्तची इटून गेले विटले हे चित्त, प्रपंचापासून वमनते मनी बैसलीचे, अशी स्थिती झालेली आहे. म्हणून त्यांना ब्रह्मपदाबद्दल चित्त तिकडं जडू नये म्हणून प्रार्थना करतात देवाला. उलट ब्रह्मपदाकडे माझं चित्त जडू नये का? मी देवाला इतका असणारा म्हणले, पतिव्रतेला जसा भरतार प्रमाण तसंच देवाला समजले. आणि मग पतिव्रतेचं मन बुद्धी चित्त हे पतीपाशीच ठेवलं पाहिजे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे, म्हणून हे चित्त सांभाळलं पाहिजे. नाहीतर गीतेत भगवंतांनी सांगितलंय, हे जर चित्त मग अनेक ठिकाणी गेलं नरकालाच नेते. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल प्रवृत्ता, प्रसक्ता काम भोगेषु पतंती नरकेषु चो. दुसरीकडे जर कुणकडे चित्त भटकत लावलं नरकाला घेऊन जाते. म्हणून आपले धर्मपत्नी सोडली तर पुरुषांनी या चित्ताला या मनाला कोणीकडे जाऊ देऊ नये. आणि माता भगिनीही आपला पती सोडला तर प्रत्येक पुरुष आपल्या भावाप्रमाणानं वडिलाप्रमाणे समजून चालावं. या चित्ताला कुणीकडे जाऊ देऊ नये, नाहीतर नरकाला घेऊन जाता येते. अनेक चित्त विभ्रांता, भ्रांतीमुळे इकडे तिकडे जाते आणि ती नरकालाच प्राप्त करून टाकते. म्हणून तुकोबारा एवढे सांभाळतात. याला एवढं का सांभाळतात की पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण. तशाच पद्धतीनं आहे. तो आमचा पती आहे, त्याची ही माळ आहे, ही नवरीच्या कंठात आहे. नवऱ्याची माळ नवरीच्या कंठी, नवरा वैकुंठी वाटप आहे. आणि आम्ही जर हे चित्त इकडे तिकडे भटकवलं तर आम्हालाही या दोघतीला जावं लागेल आणि पतीलाही. कारण तुकोबाराय म्हणतात, जर हे चित्त आपण पतीच्या सेवेत ठेवलं तर ही महापूजा आहे. स्वामी काज गुरु भक्ती पित्र वचन सेवा पती, पतीच्या सेवेत ठेवावं. नाहीतर मग महाराज सांगतात की हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. आणि चित्त जर कुणीकडे बी लावलं अनेक ठिकाणी तर मग ही पतिव्रतेत गणना तर नाहीच नाही, पण ती ओवळी झाली. मग तुकोबाराच्या एका अभंगात वर्णन करतात. मग त्या चित्ताचं अनेक ठिकाणी गेले की सिंदळीचे चित्त परपुरुषावरी पती चुरमुरी रात्रंदिवस आईशी ती ओवळी जाय हो नरका तिच्या सेवी देखा पतीही जाय. हे फक्त अनेक ठिकाणी चित्त गेले म्हणून. आणि चित्त जर पतीच्या सेवेत ठेवलं की मग हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. चकारात्मक शब्दानं म्हणतात हीच. चा ची चे सलाते सलानाते ही सृष्टीचा प्रत्यय आला की महाराज हीच आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही करत. मग हीच विष्णूची महापूजा आहे. हा
दुसरा अनुभवच नाही म्हणता. म्हणून मी एवढं असणारं म्हणजे या मनाला हे देवाकडंच भजायला होतो. तसं माऊली म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सदे शाखा पल्लव संतोषिती. तसं मग मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भाव देवा पाहिजे. अनेक ठिकाणी गेले की मग दुःख आहे. तिथं आरंभाला बरं वाटेल पण परिणाम दुःखकारक आहे. म्हणून मला ब्रह्मपदही नको आहे. दुःखाची शिराणी आहे, तिथं चित्त माझं जोडू नये असं देवा करा. तिसऱ्या चरणात म्हणतात,
सुखाची सराणी ते ते दुश्चित झनी जडो देसी पद पदार्थामध्ये सुख नाही. भलं इंद्रादी पद झालं तरी सुद्धा महाराज दुःख भोगावे लागतात त्यांना. इंद्रादी पद असून सुद्धा फक्त वासना अहिल्यावर गेली. महाराज सगळ्या अंगाला भग पडून दुःख भोगू लागला. मग अशी पद ही दुःख देतात. ब्रह्मा असेल की इंद्रपद असेल कसलंच पद मला नको म्हणतात. फक्त दास व्हावं देवाचा, हीच व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास. आणि दास म्हटल्यानंतर त्याची आस हीच असते की फक्त त्याचा दास. करसी देवावीन आस अवघी होईल निरास. आणि म्हणून देवाचा दास होण्याची एवढीच माझी इच्छा आहे. मला पदपदार्थाची इच्छा नाही. ही एक दृढ भाव आहे त्यांचा. आणि दृढ भाव म्हणजेच वर्म आहे. वर्म जर काय असेल तर वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. जाणीव नागवन लागून दितो ठाव. मनवोनी संग टाकी सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे हाच संती मागे केला उपाव. देवाबद्दलचा भाव दृढ पाहिजे. आणि हा भाव तुकोबऱ्यांचा एकदम देवाबद्दलचा दृढ आहे. जसं माऊली म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीसी करुणा येईल तुझी. मग मात्र देवाला त्या जीवाची करुणा येते. जसं बिभीषणानं दृढ चिंतन करत होता तो रामनामाचं, म्हणून बिभीषणाचा अंगीकार केला. बिभीषण शरणागत आल्याबरोबर लंका दिली. रावणाला मारून पुन्हाही त्यालाच राज्य दिलं. पण पुन्हा शतमुखी रावणानं येऊन बिभीषणाला राज्याहून काढलं. बिभीषण अयोध्येला गेल्यावर पुन्हा प्रभू रामचंद्रांनी तिथपर्यंत जाऊन शतमुखी रावणाचा निपांत केला. त्यांच्या बाणानं होईना गेलं तर सीतामाईला तिथपर्यंत नेण्यात आलं. सीतामाईने युद्ध करून शतमुखी रावण मारून पुन्हा बिभीषणाला तिथं राज्य दिलं. का तर माझा नामधारक आहे म्हणून. हरीसी करुणा येईल तुझी असा दृढ भाव तुकोबऱ्यांचा आहे की मला देवा पद आणि पदार्थ नको आहेत. हे वर्म आहे. भाव पाहिजे. आणि भाव म्हणजेच बाकीची दुसरी ममता नसली पाहिजे. भावाबद्दल रामायणात ओव्या आहे. अहंकाराचे बीज भरडी मोह ममतेचा कोंडा दवडी. सोली व डाळीची परवडी भरली दुर्डी भावाची. मोह ममता टाकून महाराज एकदम असणारा भाव देवावरच असावा. आणि तसा भाव तुकोबऱ्यांचा आहे. हा दृढ भाव आहे. आणि हे भक्तीतलं वर्म आहे. सोपे वर्म आमा सांगितले संती टाळ दिंडी हाती की होनी नाचा. आणि एकदा हे वर्म जर नाही कळालं तर बघा भीमसुद्धा जरासंधाला चिरून टाकायचा. पण जोपर्यंत वर्म कळालं नाही तोपर्यंत नाही विजय मिळाला. भगवंतानी वर्म दाखवून दिलं. एक काडी चिरली, उजव्या हातातली डावीकडं टाकली आणि डाव्या हातातली उजवीकडं. मग मात्र भीमानंही अगोदर फक्त चिरून टाकून देत होता. सांधायचा नाजूक यायचा युद्धाला. आता मात्र चिरून उजव्या हातातलं टंगडं डावीकडं आणि डाव्या हातातलं टंगडं उजवीकडं टाकलं. पुन्हा नाही जरासंध उठला. वर्म कळालं. दुर्योधनाला मारताना कितीही गदा मारली तर हसत होता. तो वज्रदेही झालेला होता. भगवंतानी थोडं वर्म टाकलं होतं मांडीपाशी. कमरेभोवतालचा भाग झाकून जायला लावलं होतं. मग आईनं पाहिलेला आहे. एवढा भाग वज्रदेही झालेला नाही. भगवंतानी बरोबर इथंच गदा मारायला लावली. पण नियम युद्धातला होता की कमरेपासून खाली गदा मारू नये. मग कशी मारली असेल गदा इथं. त्याला अशी बुद्धी आली की आपणाला तर त्याच्या गदेनं काहीच होत नाही. पण आता मी हातात घेऊन गदा नाही पायात गदा घेऊन मारेन. पैलवान जसं मलखांबाला पकडून किर्यान मारून वर पाय करून मलखांब पकडतात आणि पुन्हा वरी चढतात, तसं त्यानं किर्यान मारलं आणि पायात गदा घेऊन हाणू लागला. पाय वरी केल्याबरोबर भगवंतानी मांडी दाखवली. मांडीवर गदा घातली.
मग कमरेपासून खाली नाही गदा घातली, पाय वरी केलेली होती म्हणून कमरेपासून वरीच गदा घातली, तर प्राण गेला त्याचा जमण्याचा. अन्यथा महाराज कुठंही गदा लागली तर त्याला काहीच होत नव्हतं. वर्म आहे त्याचं ते. प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस कुंभकर्णाला मारताना हात तोडले, पाय तोडले, शिरही तोडलं. शिर तुटल्यानंतर कितीतरी सैन्य त्या मुंडक्याखाली चिरडून मेले, पण कुंभकर्ण नाही मेला. ते तसंच येऊ लागलं दंडभिंतीने. काय वर्म असेल हनुमानजी? हनुमानजींनी वर्म शोधलं, याचं मरण असं आहे. तुम्ही पाठ दाखविली की मरतंय, मी कवाच पाठ दाखवणार नाही. काय करावं लागेल? मग युक्तीचं बळ हे शक्तीच्या बळापेक्षा अधिक असतं. राम प्रभूंनी शिवधनुष्य रावणाच्या छताडावरचं उचलल्यानंतर पूर्ण कानाडे होईपर्यंत धनुष्य मोडलं. सीतामाय हार घालायला तयार आहेत, पण हाताला येत नाहीत म्हणून स्थिर आहेत. आजान भाऊ गुडघ्यापर्यंत ज्यांचे हात आहेत, उंच बांधा आहे, विशाल कपाळ आहे, राजीव नयन महाराज ते तटस्थ आहेत, पण हार पोचत नाही. काय करावं? लक्ष्मणानं सहाय्यता केली, रामाचे पाय जे धरले ते सोडलेच नाही. आणि मग लक्ष्मणाला उठवण्यासाठी राम खाली झुकले. बस रे बाबा, असं करून उठवायलं की तेवढ्यात हार पडला. कधीच वाकणार नाही म्हणलं होतं, कसं वाकलात? भावासाठी वाकलो मी, हारासाठी थोडंच वाकलो, भावासाठी वाकलो होतो. तसं मग हनुमानजींनी युक्ती काढली, आपली शेपटी वाढवली आणि शेपटीचा गोंडा त्यांच्या कानापर्यंत आणला. काही गळेकडे असणारा गुदगुल्या व्हायल्या, कानात काही चाललाय, हे काय आहे म्हणून बघितलं. थोडीशी पाठ त्याला दिसली कुंभकर्णाला की गतप्राण झाला. मग थोडीच त्याला भिवून पाठ दाखविली, मागून काय आलं म्हणून बघितले. थोडेच त्यांच्या हारासाठी वाकले, भावासाठी चुकले. ते हे युक्तीचं बळ शक्तीच्या बळापेक्षा अधिक असतं. तसं हे वर्म जे आहे ते दृढ भाव जे आहे ते भक्तीतलं वर्म आहे. आणि तुकोबऱ्यांचा भाव दृढ आहे, मला पद पदार्थ नको, मला देव पाहिजे आहे, त्याच्यात सगळं सुख आहे. जसं अर्जुनानं महाराज कृष्ण घेतला, दुर्योधन म्हणाला मला नको म्हणले, त्यानं 8 टाकली होती. एका बाजूला मी राहीन आणि एका बाजूला माझं सगळं सैन्य, शस्त्रास्त्र सामग्री, हत्ती घोडे रथ सगळं. दुर्योधन म्हणला मग मला नको म्हणले, तू निस्तार रिकामा एकटा, शस्त्र धरणार नाही म्हणतो, मग काय करतो तुझं काम म्हणले, मला हे सगळं सैन्य दे. तू नाही बाबा, तू आधी आलेला आहेस, तू आधी उचल वाटणी आणि ती उचलली वाटणी. आणि अर्जुनाला विचारलं बरं आहे का तर तुला हे, मी एकटाच आहे बघ, तू एकटा झाला तर बस झालं रे, तू एकटा झाला तर बस झालं. मग कसली वेळ आली तर तिथून भगवंतांनी काढायचं. भीष्मांच्या प्रार्थना असल्या निष्पांडवी पृथ्वी करेन, तरी महाराज पांडव घाबरले नाहीत, देव आपल्यासाठी. हा, आणि मग भगवंतांनी एकच केलं, यांच्या शिबिरावर गेले आणि यांना उठवलं झोपीतून. निम्मी रात्र झालेली आहे, भीष्माचार्य चिंतनात आहे, शेवटची रात्र आहे. एक तर पांडव राहतील, नाहीतर भीष्म. निर्वाणीचं युद्ध करायचं आहे. आता भगवंतांनी द्रौपदीला घेऊन गेले. पांडवाला सांगितलं की तुम्ही खुशाल झोपला होता, सगळे उठवले, मी तुझं चिंतन केलं झोपलो म्हणलं मी काय. पण ठीक आहे, द्रौपदीला सोबत घेऊन जातो, तिला जरी आशीर्वाद भेटला की ती तुम्हाला थोडी दानच भेटते त्या द्रौपदीला. आणि मग मात्र द्रौपदीला घेऊन गेले आणि भगवंतांनी त्या भीष्माच्या शिबिरात जाताना चपला खाली सोडायला लावल्या आणि सांगितलं 5 वेळेस बांगड्याचा आवाज करून 5 वेळेस पाया पड, आतून आशीर्वाद तुला असेल, सौभाग्यवती भव. आणि पुन्हा हात जोडून विचार 5 वेळेस नमस्कार झाल्यावर, आताचा आशीर्वाद खरा का कालची प्रतिज्ञा खरी. तसंच केलं, 5 वेळेस नमस्कार केले आणि महाराज पुन्हा हात जोडून विचारलं, आताचा आशीर्वाद खरा का कालची प्रतिज्ञा खरी.
भीष्माने डोळे उघडले. द्रौपदी तू? हो म्हणले मीच आहे. हे करते तुझं नाही, तू एवढी बाप रात्री प्रदर्शनाला? हो मीच आले. मला वाटलं कौरव स्त्रिया कुणीतरी असतील. मी सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद दिला. हेच खरं होईल म्हणले. तुम्ही प्रतिज्ञा केली निष्पांडवी पृथ्वी करीन, ती होणार नाही म्हणले. राग प्रतिज्ञा केलेली आहे आणि प्रभूचं चिंतन करून आशीर्वाद दिलेला आहे. हेच खरं होईल म्हणून देव आपला करून घेतला महाराज. मग मात्र पांडवाला दुसरं काय? अरे वश केला राजा, मग आपुल्या त्या प्रजा. तसं महाराज या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, आधी मन हा इंद्रियाचा राजा आहे. आधी मन घे हाती आणि तोच गणाचा गणपती. ज्याचे मन नाही हाती त्याने पूजू नये गणपती. त्यांनी मन हाती घेतलेलं आहे आणि मन त्यांचं चित्त त्यांचं बुद्धी दृढ झालेली आहे. आता हे मन बुद्धी सही चित्त देवाला देऊन टाकलेलं आहे. हा एक भक्तीतलं वर्म आहे आणि कळालेलं आहे. तर झालेली सेवा वेळ झालेली आपली भगवंताच्या चरणी समर्पित करूया. कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना सद्बुद्धीचं वैभव प्राप्त हो आणि दुर्बुद्धी न उपजो अशी प्रार्थना करू. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. आता मदाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जावो. तुझ्या कृपेनं हा भाव सिद्धीला जावा आणि सुरुवात झालेला सप्ताह निर्विघ्नतेनं पार पडो अशीच प्रभूला प्रार्थना करूया. आणि महाराज अन्नदानाचं ज्ञानदानाचं कार्य हे भगवंत करून घेऊत आणि सर्वांना सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करून संतांचं चिंतन करूया. ज्ञानेश्वर
ईश्वर